कोल्हापुरात आवर्जून जा आणि पन्हाळा किल्ल्यावरती बघा 3 धान्य कुठे आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण रायगडवर पोहोचलेलो आहेत आणि ही बस होती आमची, तुम्ही बघितलीच असेल मागे बॅकग्राऊंडला दिसते. आणि आता सध्या आम्ही चाललो ते आमचं हॉटेल बुक केलेलं आहे, म्हणजे तिथे आम्हाला नाश्ताही मिळणार आहे आणि दुपारचं जेवणसुद्धा मिळणार आहे. तर चला आता आपण इथं नाश्ता करणार आहे आणि नाश्ता झाल्यानंतर आपण लगेचच गड चढायला सुरुवात करायची. तर गड आपण चढणार नाही आहे, आपण रोपवेने जाणार आहोत. तो फ्रेंड्स, आपण नाश्ता करून आता गडावर जाण्यासाठी निघालोय रोपवेच्या मार्गाने. तर रोपवेने जाण्यासाठी इथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि तिकीट घेतल्यानंतर पर पर्सन 300 रुपीज रिटर्न तिकीट आहे. आणि जर सिनियर सिटीजन असतील ना तर त्यांना 300 मध्ये 300 नाही 150 मध्ये रिटर्न तिकीट आहे, म्हणजे त्यांना 0.5% डिस्काउंट आहे. तर ते तिकीट घेऊन आता आपण रोपवेमध्ये बसलेलो आहोत. इथे आम्ही रोपवेने जेव्हा मध्यंतरी आलो ना, इतकी मला भीती वाटली ना, म्हणजे रोपवेमधून आवाज खूप भयंकर असा येत होता. तुम्ही ऐकू शकता मागे बॅकग्राऊंडला आवाज बघा. एकदम आम्ही सगळे, म्हणजे सगळे नाही म्हणतायत पण मी तरी घाबरलीच होती. तुम्हाला आवाज थोडं दाखवते. आपण फ्लाईट रोपवेची नव्हतं तेव्हा. बस बस आता माहिती का. सो फ्रेंड्स, तुम्ही आवाज पाहिलात ना, तर हा जो आवाज आहे तो मला नंतर समजला की गडावर आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा 5 मिनिटं आधी मशीन जेव्हा स्लो होते ना, तेव्हा हा आवाज ऑटोमॅटिकली त्यातून निघतो. तर माझ्या जीवनातला हा पहिलाच गड आहे जो इतका उंच गड मी पाहिला आहे, जो की एकदम सरळ आहे. सो फ्रेंड्स, इथे गडावर आल्यानंतर तुम्हाला भवानी प्रतीक्षालय म्हणून इथे तुम्हाला सगळं काही खायला अवेलेबल आहे. तुम्ही विसरला असाल खाली खायला किंवा घेऊन यायला विसरला असाल तर इथे तुम्हाला त्याची सोय त्यांनी केलेली आहे. तर आता गडावर जाण्यासाठी आणखी काही पायऱ्या आपल्याला आता चढाव्या लागणार आहेत. बबलू सो फ्रेंड्स, आता गडावर जेव्हा तुम्ही कधी पण याल ना, तर तेव्हा प्रयत्न करा की तुम्ही लवकरात लवकर, म्हणजे सकाळी याल, कारण की दुपारी खूप जास्ती ऊन कडक इथे तुम्हाला भेटेल आणि त्यामुळे तहान खूप लागते. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. तर चला आता अजून आपल्याला आणखी थोडंसं वरती जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही गाईड घेऊ शकता जो की तुम्हाला गडाची सगळी माहिती देतो. तर तसं हवं असेल तेही इथे लोक अवेलेबल आहेतच. पुढे टाकून लागली इथे इथे सावली ते. चौदा वर्षात बांधलं काय 350 इमारती, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या. गडाचे आर्किटेक्ट याने 14 वर्षात रायगड बांधला. समोर तो दरवाजाने आलात ना आपण, सर रोपवे प्रकल्पाने आलात. हा दरवाजाचं नाव आहे मेणा दरवाजा. मेणा म्हटलं तर बंदिस्त. आपण मेणा माहिती असेल, घराण्यातील स्त्रिया मेनेच बघून सायंकाळच्या वेळेला सूर्याच्या पाण्यासाठी जायच्या. त्याला म्हटलेल्या इमारती आहेत.
8 राण्यांची नावं सईबाई, सोयराबाई, काशीबाई, सगुणाबाई. मग 2 राण्या राहायच्या कुठे? दुर्दैवाची गोष्ट एवढीच की सईबाईने रायगड पाहिला नाही. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राज्य माहिती चालू होणार आहे. पुढे गोलीचं मैदान मार्गाची आहे तेपर्यंत तुम्हाला आगळ्या ठिकाणी जागेवर येऊन दाखवणार. आणि ज्या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिर आणि शिवरायांची समाधी आहे एका राणीसाठी एक मला इंग्रजांना मुघलांना शेवटपर्यंत लढा दिला पण आपल्या किल्ल्यांची पडकी अवस्था आपल्याला पाहायला भेटते. म्हणून मला असं म्हणायचंय एकाला एक लागून 6 दरवाजे, एकाला एक लागून 6 सेम टू सेम महाल आहेत. या महालाने इतिहासात म्हटलं आहे राणी महाल. त्या राणी तटबंदी बांधून तोफा ठेवल्या आणि त्याचं नाव दिलं इतिहासामध्ये. समोर तुम्हाला हे लाईन मोठे बघा पाहायला भेटते का? ये इथे बघ ना. थांबा आलो आम्ही बघू. आई परत येऊन या ठिकाणी होती पुण्याला आता वर चढली तू थांब. खाली बघा अष्टप्रधानांचे रामचंद्र कोल्हापुरात आवर्जून जा. आणि पन्हाळा किल्ल्यावरती बघा 3 दाणे कुठे आहेत? गंगा, यमुना आणि सरस्वती. जमिनी लेवलपासून ते लेवलपर्यंत 52 फुटाची कुठे आधी बघायला भेटेल आपल्याला. परंतु रायगड किल्ल्यावरती इमर्जन्सी रायगडाला यदाकदा शत्रूने वेढा दिला तर एकच रस्ता होता. रायगडाला महादरवाजा होता. महादरवाजा पॅक झाला तर वरचे लोक खातील काय? म्हणून रायगड किल्ल्यावर 3 ते 6 महिने झाले पुढे एवढा दिवस किल्ला जायचा. राजांच्या नंतर येणारी पेशवाई आपण सारे सोडके झालो कारण राजा आपल्याला सोडून गेले. इथे निधन झालं. या साईडला दगडात काही टाके आहेत. आज आपण त्याला पिण्याच्या पाण्याची टाकी म्हणतो पण त्या खाली हौद म्हटल्याचं. म्हणजे जर कुठल्या व्यक्तीने कामचुकारपणा केला ना तर त्या व्यक्तीला शिक्षा म्हणजे कावड्याने पाणी उतरतं. कावड माहिती ना कांदा नरकाची. समोर एक खड्डा आहे. छत्रपती शिवरायांचं बाटप आहे. अंघोळ करण्याचं स्नानगृह आहे. पाहून घेऊया आपण. हे बघा या पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत. हा राजांचा बाटप आहे. अंघोळ करण्याचं स्नानगृह. अच्छा हे बाटप. आता स्वयंपाक मला उभं करायचे म्हणजे तो राजांचा बेड आहे ना त्याच्यावरती छत करायचं. तेवढं पॅसेज वरती बाकी नाही यावरती. हा बघा आता लक्ष द्या इकडे. माहिती चालू असेल लक्ष राहू द्या म्हणजे कसं समजेल व्यवस्थित. आता बघा राजांचा राजवाडा आपण पाहत आहोत पण या वाड्यामध्ये बघा तुम्हाला 4 ओटे पाहायला भेटतील. 1 2 3 4. आज हे ओटे पूर्ण ओपन आहेत पण त्या खाली 4 वेगवेगळ्या सेपरेट रूम होत्या. ज्या आपण पहिली रूम पाहिली ती राजांची बेडरूम मावळली. आज याच्यावरती आपण उभ्यावरती राजांची स्वयंपाक रूम होते कारण राजांच्या काळात स्वयंपाकगृह व्हायचा मोठ्या प्रमाणात व्हायचा पण त्याच्या राण्यांचा राज दिल्लीच्या राजकिल्ल्यावर
कसं वाटतं मग? थंड वाटतं ना इथे? मंदिराला मस्जिद संपून पुन्हा सो फ्रेंड्स, रायगड किल्ला आपण संपूर्णपणे बघितला आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराजांचं दर्शन देखील झालेलं आहे आणि राणीचे सगळे महल देखील मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेलेच आहेत. तुम्ही देखील हा पूर्णपणे व्हिडिओ बघा, मित्रांनाही तुमच्या दाखवा, इतरांना शेअर करा हा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, लवकरच आपण एका नवीन ब्लॉगसोबत भेटूया आणि जे कोणी नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.